बदलले. आता विचार करण्याची पद्धत ही सगळ्या खेळाडूंची बदलले, सर्व संघ मालकांची बदलले. आज वातावरण वेगळं आहे, दिवस वेगळा आहे. केपीएलचा दुसरा दिवस आपण पाहतोय. एक चेंडू शेष या षटकामधील असेल. नवीन फलंदाज आपण पाहू शकतात. फलंदाजी मार्कवर ऋतिक नावाचा फलंदाज आपण पाहू शकतायत. रिव्हर्स खेळायचा आहे. नक्कीच पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा आहे. सातत्याने आपण ऋतिक यांना पाहिलंय की सातत्याने नक्कीच जे फॅन्सी एकंदरीत फटके असतात ते सजवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र चांगला प्रयत्न होता असं म्हणायला हरकत नाही. जर कनेक्ट झाला असता तर इंटू द गॅप निघून गेला असता. वेल थॉट, चांगला विचार त्यांच्या मनात होता असं म्हणायला हरकत नाही आहे. एका षटकाची सांगता होते आणि एका षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या फलकावर लागली 12 धावसंख्या. प्रशांत यांचं एक षटक संपुष्टात. 2-4-6-0 असा नंबर एकंदरीत पिन कोड असावा असं वाटतंय आणि त्यानुसार मात्र पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटका अखेरीस 12 धावा. आज गणित वेगळं असेल, आज सूत्र वेगळं असेल का, तर आज मात्र सामने जे आहेत ते 3 षटकांचे आहेत. तर तुमचा एक चांगला गोलंदाज, 2 चांगले फलंदाज सामन्याचं चित्र पलटवू शकतात. कारण की एक षटक कमी झाले आणि त्यानुसार रणनीती आता बदलेल. कुठलाही चांगला संघ, कुठलाही वाईट संघ असं आता म्हणता येणार नाही. कोण कोणावर मात करेल हे लक्षात येणार नाही आहे. कारण की एक वजीर, एक बादशाह आणि बाकी सगळे प्यादे. आता कोण कुठे चमकेल याचं काहीच सांगू शकणार नाही आहेत. कारण की 3 षटकांचे सामने आहेत, मर्यादित षटकं आहेत आणि त्यानुसार मात्र तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. सुरुवातीपासून विकेट्स घ्यावे लागतील. परेश नावाचे गोलंदाज, अनुभव ज्यांच्याकडे आहे. 6 चेंडूमध्ये 1 धावसंख्या दिली नव्हती. वेडीगावचं ते मैदान आणि तिथून त्यांचा आत्मविश्वास बळावला. तिथून गोलंदाज म्हणून एक चमकदार कामगिरी त्यांनी नेहमीच केलंय. टप्प्याचा चेंडू भिरकावून द्यायचा होता नक्कीच. यावेळेस मात्र ब्लड सर्क्युलेशन मी पाहिलं विघ्नेश यांचं की विघ्नेश यांच्याकडे विशेष ऊर्जा आहे, विशेष एनर्जी त्यांच्याकडे आहे. मी काल काही खेळाडूंचा उल्लेख केला की त्यांच्याकडे ती चिकाटी आहे, त्यांच्याकडे ती जिद्द आहे, त्यांच्याकडे ती ऊर्जा आहे आणि त्याची त्याला एक प्लेअर म्हणजे विघ्नेश की कधीच नेवर गिव्ह अप म्हणजे कधीच ते देत नाही, कधीच कुठली बाजू सैल सोडत नाही आणि त्यानुसार त्यांचा आज आपण खेळ पाहिला. बॅटचा स्विंग हा नक्कीच त्यांचा खूप चांगला असतो. एक नक्कीच फॅन्सी फटके खेळण्याच्या नादात मात्र नक्कीच यावेळेस चेंडू निर्धाव निघून चाललाय. एक मी त्यांची खेळी पाहिली होती, अशाच प्रकारे फॅन्सी फटके खेळले होते. नवतरुण संघाचं क्रिकेट मैदान होतं मला वाटतं आणि तिथे खूप चांगली खेळी केली होती. तो आत्मविश्वास मिळवावा लागतो. एक चांगला फटका, एक कनेक्ट मात्र ऋतिक यांना नक्कीच घेऊन येईल. मात्र आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याकडे चेंडू फार कमी आहेत. पहिल्या सुरुवातीपासून आपल्याला मात्र ते कॉम्बिनेशन साधावं लागेल. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, गती परिवर्तन. नक्कीच मी म्हटलं की परेश यांच्याकडे क्लास आहे, ही ऊर्जा त्यांच्याकडे आहे, हे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, कसब आहे आणि त्यानुसार मात्र आपण हा पाहिलं की परेश नक्कीच खराडी गावातील एक चांगल्या खेळाडूमध्ये त्यांची गणती केली जाते. का केली जाते त्याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक मात्र नक्कीच परेश दाखवताना. प्रत्येक व्हेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि नक्कीच त्यांच्याकडे ते व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. त्यांची विचार करण्याची मी जेव्हा गोलंदाज असता तेव्हा तुम्हाला विचार करावा लागतो. तो एस टाइमपासून तुमचा जो फॉलो थ्रू असतो तिथे तुम्हाला विचार करावा लागतो मी कशा प्रकारे चेंडू टाकू आणि परत तिथे रिटर्न जाताना धावताना आता हा जो वेळ आहे तिथे तुम्हाला विचार करावा लागतो की फलंदाजाच्या मनात काय चाललंय. यावेळेस मात्र मी म्हटलं होतं एक फटका मात्र मिस टायमिंग झालाय. फटका मात्र सीमारेषा पार जाईल की नाही जाईल असा प्रश्न उभा राहिला. मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार 4. चेंडू जर पाहिला तर हा 4था चेंडू होता. कालच्या दिवसात प्रमोदजी शेडगे सर यांच्याशी चर्चा करताना मी म्हटलं होतं कुठलाही गोलंदाज 4थ्या चेंडूवर 5व्या चेंडूवर व्हेरिएशन नाही दाखवत, त्याच्याकडचं व्हेरिएशन संपलेलं असतं. आता सुद्धा गती परिवर्तन करण्यास गेले, चेंडू मात्र थोडासा आखूड टप्प्याचा झाला आणि ज्या पद्धतीने ऋतिक विचार करत होते की मी कुठल्या प्रकारे खेळणार त्यांच्या अवाक्यात हा चेंडू आला आणि चेंडू मात्र त्यांनी टप्प्यात पाठवला. टप्प्यात कार्यक्रम काय असतो हे मात्र दाखवून दिलं. परत एकदा परेश यावेळी सुद्धा फॅन्सी फटकं खेळायचे आहेत मात्र ओव्हर पिच चेंडू होता आणि नक्कीच व्ही शेपमध्ये खेळणं गरजेचं होतं. प्रत्येक वेळी तुम्ही ते फॅन्सी फटके नाही खेळू शकणार आहेत. नक्कीच जेव्हा तुमच्याकडे पॉवर प्लेचं बंधन असतं तेव्हा तुम्ही खेळू शकता नो डाऊट. मात्र त्या चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच एक फटका त्यांचा कनेक्ट झालाय, नक्कीच त्यांचा आत्मविश्वास बळावलाय. हा चेंडू खूप महत्त्वाचा, हा चेंडू निर्णायक खूप महत्त्वाचा चेंडू आहे. परेश टू ऋतिक.
विषयमध्ये खेळतायत नक्कीच लॉंग ऑफला लॉंग ऑफ विलास मात्र चुकी करतात मी म्हटलं होतं इट्स अ डेड बॉल इट्स अ डेड बॉल नक्कीच तारेला चेंडू लागलाय मात्र एक महत्वाचे 4 धावा मी म्हणेन की कुठेतरी वाचल्या गेल्या मात्र नक्कीच ज्या तारेला चेंडू लागला तिथून मात्र विलास यांना थोडंसं फंबल झालं आणि डेड चेंडू घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून 2 पंच आपण पाहू शकतात मिस्टर हर्ष घरत आणि दुसऱ्या बाजूने मिस्टर केतन भोईर डेड बॉल इट्स अ डेड बॉल तारेला चेंडू लागल्यानंतर मात्र डेड बॉल घोषित करण्यात येईल असा नक्कीच नियम निकष पाहण्यास मिळतो परत एकदा मिस्टर परेश यावेळी सुद्धा त्याच फटक्याची पुनरावृत्ती परत एकदा विलास यांच्यावर जबाबदारी चेंडू काहीसा स्लो झाला आहे मात्र विलास थोडेसे फंबल होत आहेत आणि 2 धावसंख्या रोखता येणार नाही जिथे 4 गेल्या होत्या तिथे 2 आल्या मात्र 2 मायनस झाल्या असं म्हणायला हरकत नाही मात्र जो तारेला चेंडू लागला तिथे थोडेसे विलास फंबल झाले होते लॉंग ऑफच्या दिशेने आणि आता जर पाहिलं 2 षटकांची सांगता होते 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 19 धावसंख्या या फलकाला लागल्या जी गती पाहिजे होती ती मेंटेन केली तिसरं षटक 2 षटकात 19 जमवल्यात आता या तिसऱ्या षटकात 15 धावा जमवण्याचा मानस मनसुबा ठेवावा लागेल तर दुसऱ्या बाजूने संघ आपण पाहू शकतात नितेश स्मृती यांना विचार करावा लागेल की कमीत कमी किती धावसंख्या द्यायच्या 5 धावा की 6 धावा आणि दुसऱ्या बाजूने विचार केला 12 की 15 येणारे 6 चेंडू निर्णायक गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतात मिस्टर नितीन यांच्याबद्दल बोलायचं तर सातत्याने क्रिकेट आता खेळत नाही आहे मात्र नक्कीच एक क्लास खेळाडू आहेत आपला ओमसाई संघासाठी त्यांची कामगिरी ही खूप चांगली राहिलेली आहे जर खर्डी मर्यादित क्रिकेट पाहिलं तर सातत्याने त्यांचा एक दिग्गज खेळाडू म्हणून नक्कीच उल्लेख केला जाईल परत नितेश यावेळेस मात्र गती मी म्हटलं होतं सराव नाही आहे मात्र हा चेंडू जर पाहिला ना तर नक्कीच एक सराव दृष्ट्या ज्या माणसाचा सराव असतो त्या दृष्टीने नक्कीच त्यांची ॲक्शन होती नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धावसंख्या मिळते 1 धावसंख्या मिळते नक्कीच 20 धावसंख्या या फलकावर लागलेल्या आहेत एकंदरीत नितीन यांचा जर हा चेंडू पाहिला तर नक्कीच क्वालिटी गोलंदाजी पाहिली आपण पहिल्याच षटकात की गती होती योग्य टप्प्यावर गोलंदाजी नक्कीच त्यांनी केली परत एकदा ओव्हर द विकेट मिस्टर नितीन यावेळेस मात्र काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू आणि जो फटका नक्कीच ऋतिक यांना हवा होता तो मात्र जुळून आला आणि गुलाबी रंग उधळणारा चौकार 4 स्वरूप 2 आणि साईराम संघ चला नाणेफेकीसाठी या स्वरूप 2 आणि साईराम परत एकदा नितीन टू मिस्टर ऋतिक यावेळेस ऑन साईडला प्रत्येक चेंडूला भिरकावून द्यायचा यावेळी बॅटची एज लागले असं त्यांनी मात्र स्वयं घोषित केलं गेलं खेळाडू वृत्ती दाखवले गेले आणि ऋतिक मात्र नक्कीच एक झेल देऊन यष्टांच्या मागे एक झेल देऊन बॅटची कडा नक्कीच लागली गेली आणि बाकीचं काम यष्टरक्षकाने सोप्या पद्धतीने केलं बॅक टू द डगआउट दिलं जातं या गाण्यानंतर सुद्धा अनेक सॉंग्स झाले मात्र या गाण्याची जागा हे घेऊ शकले नाहीत असं म्हणायला हरकत नाहीये कारण की एक हे गाणं मात्र पहिल्याच सुरुवातीचं गाणं होतं बोलूयात त्याच्यावर बोलूयात या चेंडूनंतर यावेळेस मात्र विषयमध्ये नक्कीच नितीन यांच्या हातामध्ये सोपा जाईल मी म्हटलं होतं नितीन दिग्गज खेळाडू आहेत आणि ज्या पद्धतीने पहिला चेंडू डिलिव्हर केला जी गती राखली होती जी दिशा ठेवली होती जो टप्पा ठेवला होता त्याच परिणाम स्वरूप मात्र क्लास गोलंदाजी रुपेश सारखा चांगला फलंदाज इन फॉर्म फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट नक्कीच स्वप्नील
मॅन फ्रॉम टिंबी खोडावे यांचा आवाज आपण पाहू शकला या गाण्यामध्ये. हे एक दुसरं गाणं नक्कीच KPL साठी समर्पित केलेलं गाणं, एक सुरेख गाणं नक्कीच आपण पाहू शकतात. परत एकदा नितीन मोठा फटका खेळायचा आहे निखिल यांच्या बॅट मधून, मात्र नक्कीच झेल राहुल सोप्पा झेल. नक्कीच 3 बॉली या षटकामध्ये नक्कीच मिळवलेत आणि हॅट्रिक. इज इट अ हॅट्रिक? ही हॅट्रिक नोंदवली गेली या KPL ची दुसरी हॅट्रिक. ज्या पद्धतीने पहिला चेंडू टाकला, मी म्हटलं होतं आधीच म्हटलं की नितीन यांनी जो पहिला चेंडू डिलिव्हर केलाय नक्कीच समथिंग अबाउट इट, नक्कीच त्या चेंडूमध्ये काहीतरी गुपित लपलाय आणि त्यानंतर मात्र हॅट्रिक आपण साध्य करताना पाहू शकलात. प्रीमियर लीग काही पारितोषिक लागले गेले या षटकानंतर आपण बोलूया. चला लेट्स प्ले. पंच त्यांची जागा घेतील. या षटकातील शेवटचा चेंडू हॅट्रिक नोंदवली गेली, KPL ची दुसरी हॅट्रिक नोंदवली गेले. मोरेश्वरजी भोईर आपण पाहू शकता स्ट्राईकवर चौथा चेंडू, नक्कीच हॅट्रिक केल्यानंतर मात्र 1 धाव वसूल केली गेली. सिकंदरजी भोईर यांनी काही प्रोत्साहनपर बक्षीस लावले गेले. तर नक्कीच या 3 षटकांची सांगता झालेली आहे. 3 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिले तर 25. अगदी विचार करावा लागेल की अगदी 10 धावसंख्या किंवा 8 ते 10 धावसंख्या शॉट लागल्यात का, कमी लागल्यात का असा विचार मात्र करावा लागेल. कारण की ज्या पद्धतीने नितीन यांनी गोलंदाजी केली ती क्लास गोलंदाजी केली. नक्की सिकंदर भाऊ यांच्याकडून काही बक्षिसं लागू झाले आहेत पात्र खेळाडूंना. काही पारितोषिक पुढील प्रमाणे असतील. सलग 3 चेंडूवर 3 चेंडू जर सीमापार धाडले तर फलंदाजास 300 रुपये मिळतील. तर सलग 3 चेंडू 3 गडी बाद केले यानी की हॅट्रिक घेतली तर 300 रुपये. एका डावात वैयक्तिक 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाजास 300 रुपये आणि एका डावात 3 झील घेणारा जर क्षेत्ररक्षक असेल त्याच्यासाठी सुद्धा 300 रुपये. आणि जर एखादा गोलंदाज निर्धाव षटक हाताळत असेल तर त्याच्यासाठी 600 रुपयांचं पारितोषिक लागले गेले. म्हणजे सिकंदर भाऊ यांच्याकडून जे बक्षिसांची लयलूट होते, हॅट्रिकसाठी 300 रुपये, सलग 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर 300 रुपये, तसेच 3 झेल जर घेतले तर 300 रुपये आणि एकंदरीत निर्धाव षटक जर हाताळलं तर 600 रुपयांचं पारितोषिक सिकंदर भाऊ भोईर यांच्याकडून नक्कीच घोषित केलं गेलंय. प्रितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. साईराम आणि स्वरूप 2 यांच्या या 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात आपण पाहिलं सिकंदर भाऊ यांनी नक्कीच आम्हाला समालोचकांसाठी नक्कीच प्रोत्साहन दिलं गेलं, की ऊर्जा दिली गेली आणि त्यांचे शब्द नक्कीच आम्हाला ऊर्जा दिली गेली. त्यांनी मात्र नक्कीच आमच्या समालोचनाची तारीफ केली, पंचांच्या जी भूमिका असते त्यांची तारीफ केली, त्यांची प्रशंसा केली. आणि नक्कीच असे काही मोजके व्यक्तिमत्व असतात जे खेळाडूंव्यतिरिक्त जे पडद्याआड जे मेहनत घेत असतात, समालोचक असतील, पंच असतील, यांच्या नक्कीच गुणवत्तेची सुद्धा कदर करतात. आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व आपण पाहू शकलात सिकंदर भाऊ भोईर. आणि या खारडी प्रीमियर लीगसाठी त्यांचं प्रोत्साहन, त्यांची ऊर्जा विशेष करून या 10व्या पर्वात खूप महत्त्वाची आणि खूप निर्णायक आहे. नाणेफेकी होते. साईराम वर्सेस स्वरूप 2 या 2 संघामध्ये प्रितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. एका बाजूने मिस्टर दीपेश तर एका बाजूने आपण पाहू शकतात मिस्टर हर्ष घरत. 2 कर्णधार प्रितेश यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. नाणेफेकी कोण जिंकते काय नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. नाणेफेकी कोण जिंकते तर नाणेफेकी जिंकते साईराम संघ नाणेफेकी जिंकतोय. त्यांचा निर्णय यस गोलंदाजी त्यांनी स्वीकारलंय. नक्कीच ॲज युजल कमी षटकांचे जेव्हा सामने असतात तेव्हा बहुतेक कर्णधार हे टॉस जिंकून नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना विचार करतात. लक्ष्मणजी भोईर काका यांचं सकाळच्या सत्रात आगमन होते, त्यांचं करूया वेलकम. नक्कीच लक्ष्मणजी काका यांचं खरडी क्रिकेट आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं. लेट्स प्ले. 25 धावसंख्या करायच्या आहेत, एकंदरीत 26 धावसंख्या करायच्या आहेत. 26 धावसंख्येचं आव्हान आहे. नंदिनी कन्स्ट्रक्शनचे ओनर सागर भोईर यांना सुद्धा विनंती करतो KPL कंपनीच्या वतीने की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे आहे. नंदिनी कन्स्ट्रक्शन मिस्टर सागर घरत यांना मी समितीच्या वतीने विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. 2 खेळाडू आपण पाहू शकतायत या 26 धावसंख्येचं आव्हान कशा प्रकारे पिळवतील.
दोन फलंदाज आपण पाहू शकता. तर दोन फलंदाज मिस्टर दीपक एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने मिस्टर भाऊ. ही जोडी मी म्हणेन की खार्डी क्रिकेटची बेस्ट ओपनिंग जोडी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की मी पहिल्यांदाच ही जोडी ओपनिंगला पाहतोय की एका बाजूने दीपक एका बाजूने भाऊ, जणू काही दोन बंधू मात्र एकत्र उतरले असावेत. तर त्यांचा जो एकंदरीत जे व्यक्तिमत्व आहे ते दोन्ही बाजूने अगदी मात्र सेम टू सेम दिसते. दोन भाऊ एकत्र आलेत असं वाटतंय आणि दोघेही विस्फोटक फलंदाज, एका बाजूने दीपक तर एका बाजूने मिस्टर भाऊ. मी म्हणेन की नक्कीच रुपेश भाऊ एक खूप चांगले फलंदाज आहेत, मात्र नक्कीच दीपक यांची जागा आजपर्यंत मी म्हणेन की जे स्फोटक फलंदाजी आहे त्यांच्याकडे जे सातत्य आहे ना ते त्यांनी टिकवून ठेवले. स्फोटक फलंदाजीमध्ये नक्कीच त्यांचा क्रम हा नक्कीच अग्रगण्य आहे. दोन पंच आमचे आज घेवली ते खारडी असा प्रवास, लांबलचक प्रवास करून सकाळच्या सत्रात इथपर्यंत पोहोचल्यात. नक्कीच त्यांचं करूया सुस्वागतम. मोरे सर आणि त्यांचे सहकारी यांचं आम्ही करतो वेलकम. मी म्हटलं होतं नक्कीच दीपक मात्र लॉंग ऑफ इंटरेस्टेड आणि नक्कीच एक सोपा झेल देऊन पहिल्या चेंडूवर नक्कीच घणाघात करण्यात गेले. मी म्हटलं होतं की ही जोडी सगळ्यात विस्फोटक जोडी मी पहिल्यांदाच पाहिलं होतं या जोडीला. मात्र ज्या पद्धतीने पहिला चेंडू होता, नवीन चेंडू होता, कॉटन होता, तो चेंडू सीमापार दाढता आला नाहीये आणि दीपक सारखा मजबूत फलंदाज मात्र माघारी पडतील. यस डीजे. हिस्सा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. नक्कीच का हा शब्द खूप महत्वाचे आहेत. दासबोधामधील एक ते नक्कीच दासबोध ग्रंथामधील ते पद्य पाहण्यास मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने एकंदरीत बघूयात त्याच्यावर बोलूयात आपण. राऊंड विकेट मारा करण्यासाठी किरण यांना आपण पाहिलं. नवीन फलंदाज मिस्टर किरण यांना नितीन आपण पाहू शकलात की नितीन यांच्याकडून मात्र हा चेंडू निर्धाव खेळला गेला. साईराम वर्सेस स्वरूप टू नेक्स्ट मॅच. किरण टू नितीन. नक्कीच राऊंड विकेट मारा करताना आपण पाहू शकतात पंच मात्र आमच्याकडे वळताना सकाळच्या सत्रात त्यांना कसरत करावी लागते की नक्कीच हा चेंडू मात्र अवांतर म्हणून घोषित केला जातोय. वाईट बॉल नक्कीच पाडास मिळते. नक्कीच किरण यांचं कौतुक करेन की सातत्याने मात्र चांगली कामगिरी करतायत. त्यांच्याकडे जो पेस आहे त्याचा वापर करतात, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र नक्कीच बोल्ड क्लीन बोल्ड. इज इट अ क्लीन बोल्ड? यस, इज इट अ क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केला. मी नक्कीच किरण यांचं कौतुक केलं की नक्कीच सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत. बघा आपल्याकडे असलेल्या गोष्टीत रमता आलं तर नसलेल्या गोष्टींची कमतरता जाणवत नाही, याचं पुरेपूर प्रात्यक्षिक. यस डीजे. असताना दीपक आणि रुपेश यांनी सलामीला येणं योग्य होतं का असा आता प्रश्न उभा राहिलाय. कारण की दीपक यांना तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर थांबवणं उचित ठरलं असतं का? कारण की एका बाजूने दोन आक्रमक फलंदाज 26 धावसंख्येचं आव्हान असताना 18 चेंडू 26 धावसंख्या कठीण नव्हत्या. मात्र दीपक सारखा मजबूत खंदा फलंदाज जर नक्कीच शाबूत असता तर चित्र वेगळं असतं. मात्र त्यांना जी संधी दिली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही. आता राहुल यांच्याकडे जबाबदारी आहे. राहुल यांनी कालच्या सत्रात पाहिलं होतं की 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते. राहुल वॉट अ डिलिव्हरी. नक्कीच टेस्ट क्रिकेटची आठवण करून देणारा हा नक्कीच चेंडू पाहण्यास मिळाला. झापकन आत येणारा चेंडू. राहुल मात्र पूर्णतः बीट झाले असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच खार्डी प्रीमियर लीग नक्कीच अनेक खेळाडू अनेक समालोचक पाहत आहेत आणि नक्कीच त्यांचे कॉल येत आहेत की खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन केलं गेलंय. राऊंड विकेट परत यासमध्ये भिरकावण्याचा प्रयत्न. नक्की चेंडू इंटू द गॅप जाणार नाहीये. संधी मात्र दवडली गेली. नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहण्यास मिळालं. डॉट चेंडू पाहण्यास मिळतोय. षटकाची एकंदरीत एक षटक या पहिल्या षटकातील
एक शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या फलकावर मात्र एक धावसंख्या फलकार लागलाय. दबाव नक्कीच निर्माण केलाय. ज्या पद्धतीने फक्त वाईटची एक धाव आली बॅटच्या स्वरूपात अजूनपर्यंत धाव आलेली नाहीये. जर किरण यांचा नंबर पाहिला ना तर 93 क्रमांक असतो जसप्रीत बुमराह, आणि नक्कीच त्याच प्रकारे त्यांनी गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहू शकता. यावेळेस मात्र परत एकदा नक्कीच अचूक टप्प्यावर अचूक लाईनवर गोलंदाजी, निर्धाव षटक म्हणायला हरकत नाहीये. मात्र अवांतरच्या स्वरूपात एक धावसंख्या गेली. सामना कठीण करून ठेवलाय याच म्हणायला हरकत नाही. जर दीपक थांबले असते, सलामीला भाऊ यांच्या सोबत सेन्सिबल टेक्निकल क्रिकेट खेळणारा खेळाडू पाठवता आला असता का असा प्रश्न मात्र उभा राहिला. यस डीजे दुसरं षटक हाताळताना आपण पाहू शकतात. नक्कीच ऋतिक नावाचा गोलंदाज समोर उभा टाकलाय. भाऊ नक्कीच स्लोवर वन चेंडू, पहिलाच चेंडू स्लोवर वन पाहण्यास मिळाला. एक धावसंख्या परिपूर्ण. दबाव आणि दबाव चेस करत असताना मात्र हा दबाव असतो. आज मी म्हणेन काल जे चमकले ते आज चमकतील ना चमकतील, मात्र काल जे नाही चमकले ना त्यांना आज लकाकी मिळू शकते. त्याच्यातील एक दुसरा खेळाडू, महत्वाचा खेळाडू भाऊ उभा राहिलाय. भाऊ जरा या सामन्यात चमकला तो संपूर्ण स्पर्धा तो चमकेल. आज आता ही संधी आहे की नेहमीच म्हणतो गावात माझी बॅट चमकत नाही, आज चमकेल. स्वतःवरचा विश्वास ठेवावा लागेल. ज्या प्रकारे खेळपट्टी चमकले त्या प्रकारे तू सुद्धा चमकशील. मात्र हा सामना जिंकून द्यावा लागेल. हा सामना तुला जिंकून द्यावा लागेल. आणि यावेळेस काय घडलंय कोण नक्कीच कबड्डीचा सामना जणू काही रंगलाय असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच पुशअप केलं जातंय. एकंदरीत हा खेळ मात्र टॅलेंटचा आहे की गुणवत्तेचा आहे की कबड्डीचा आहे, धरपकडीचा आहे, हा प्रश्न उभा राहिलाय. ज्या पद्धतीने आता कोण आऊट झालाय कोण बाद झालाय पंचांचे संकेत आमच्याकडे पोहोचतील. राहुल बाद झाल्यात. नक्कीच हा सामना हा एकंदरीत आता वन मॅन शो होईल की काय अशी शंका उपस्थित राहिली. मात्र परेश नावाचा ट्रम्प कार्ड नक्कीच आहे. परेश यांची उत्कृष्ट खेळी अर्नाळा संघाविरुद्ध रॉकी ग्रुपची ती स्पर्धा खार्डी गावाने अंतिम फेरीत मारलेली धडक, खार्डी क्रिकेटसाठी सोनेरी अक्षराने लिहिलेला तो दिवस 12 फेब्रुवारीचा दिवस. आय थिंक मला वाटतं की 12 जानेवारी असावा, 12 जानेवारी आय थिंक. यस. आणि परेश यांनी अर्नाळा संघाविरुद्ध केलेली घणाघाती खेळी आज ती खेळी त्यांना साकारावी लागेल. आज तीच खेळी भाऊ यांना साकारावी लागेल. भाऊ म्हणतात माझी बॅट चमकत नाही, चमकेल. स्वतःवरचा विश्वास ठेव, सांभाळून खेळ, बॉलच्या मेरिटनुसार खेळ, नेहमीच चमकशील. नक्कीच खार्डी प्रीमियर लीग साठी नक्कीच आपले जे समालोचक आहेत खार्डी गावाचे कोशिंबे खराडी, हळूवार फेकलेला चेंडू नक्कीच परेश यांना मात्र बीट केलं गेलं. गती परिवर्तन, व्हेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ज्या पद्धतीने नक्कीच खराडी कोशिंबे येथील आमचे समालोचक मित्र आहेत त्यांनी या आपल्या 10व्या पर्वासाठी खूप शुभेच्छा दिल्यात. संदीपजी भोईर आपलं मी आभार मानतो यांच्या वतीने. आणि आमच्या समालोचनीसाठी सुद्धा तुम्ही तारीफ केले, प्रशंसा केली, त्याबद्दल आपलं सहर्ष धन्यवाद. आणि नक्कीच आपली अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवते की आपण उपस्थित असायला हवं होतं. आणि जर आपल्याकडे वेळ असेल आणि आपण जर ही गोष्ट ऐकत असाल तर मला वाटतं की खराडीमध्ये आपण नक्कीच पदार्पण करावं. मंकड विकेटचा प्रयत्न केला. जर भाऊ यांची मंकड विकेट घेतली असती ना तर मला वाटतं की हा जे KPLचं चित्र कुठेतरी बदललं गेलं असतं, आक्रमकता आली असती असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र तेवढेच सावध होते. आणि ऋतिक यांची प्रशंसा करावी लागेल. क्रिकेटिंग सेन्स त्यांच्याकडे आहे. हळूवार फेकलेला चेंडू परेशांच्या बॅटमधून मात्र नक्कीच सीमारेषेकडे येतोय. वन बाउन्स. विघ्नेश चांगले क्षेत्ररक्षण करतील. फंबलिंग होते. आता दबाव वाढलाय. आता दबाव कुठे घेऊन चाललाय. आता सातत्याने चांगली कामगिरी करावी लागतील. हेच ते दोन फलंदाज मिस्टर परेश, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर रुपेश. आर फॅक्टर रुपेश यांचा, तर पी फॅक्टर परेश यांचा, व्ही फॅक्टर आपल्याला हवाय. व्ही फॉर विक्ट्री. आणि नक्कीच तो जो फॅक्टर आहे तो मिळवण्यासाठी धडपड चाललाय. नक्कीच एका बाजूने संघ पाहिला तर नक्कीच नितेश स्मृती, तर एका बाजूने आई एकविरा. दोन संघामध्ये चुरस काटेकी टक्कर, कशमकश मुकाबला पाहण्यास मिळतोय. हळूवार फेकलेला चेंडू नक्कीच
पंच मात्र इंटरेस्टेड आहेत, आमच्याकडे वळतील आणि म्हणतील की इट्स अ व्हाईट बॉल मिक्स्ड एक्स्ट्रा इन रोल मात्र पाहण्यास मिळतोय. ऋतिक यांचा क्रिकेटिंग सेन की सातत्याने व्हेरिएशन करतायत, मात्र 1 ते 2 चांगले फटके भाऊ यांना 1 ते 2 आउट ऑफ द पार्क जर केले तर नक्कीच रुपेश चमकतील, त्यांचा संघ चमकेल. नक्कीच यात शंका नाही. आज त्यांचा माइंडसेट वेगळा दिसतोय, आज त्यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह दिसते. ऑफसाईडला आहे फटके त्यांचे, नक्कीच भात्यातले चेंडू आहेत, नक्कीच फंबलिंग झाले. एक संधी होती ती दबडली गेली. इट्स व्हाईट बॉल सातत्याने साकारले जात आहेत आणि तिथेच मला वाटतं की कुठेतरी एकंदरीत जी संधी आहे ती एक्स्ट्रा संधी दिली जाते. एकंदरीत धावसंख्या फलकार लागल्यात आता एकंदरीत मात्र 6 बॅकफुटला आहेत, खूप बॅकफुटला आहेत. एकच पर्याय आक्रमण. जर या षटकातील चेंडू जर पाहिले तर एकंदरीत चेंडू खेळून झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 चेंडू शेष असतील, निर्णायक 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवर मात्र आक्रमण करावं लागेल तरच तिसऱ्या षटकात थोडंसं गणित सोपं होईल. तोच प्रयत्न चेंडू मात्र सीमारेषेकडे जाणार नाहीये. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, क्लास क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळालं. दोन्ही किपर आपण पाहू शकता. फ्लाय स्ट्रिपला किशोर यांचं मी कौतुक करेन. कालच्या दिवसात सुद्धा म्हटलं की नक्कीच त्यांच्याकडे जी पॉझिटिव्हिटी ऊर्जा आहे, त्यांच्याकडे जी धन ऊर्जा आहे, ज्याला धन ऊर्जा म्हटली जाते, ती नक्कीच त्यांच्याकडे खचून भरलेली पाहू शकतात. क्रिकेटसाठी समर्पण किशोर नेहमीच देतात. 7-19चं समीकरण आता कार्लोस बार्थवेट बनावं लागेल. ज्या पद्धतीने बेन स्टोक्सला कार्लोस बार्थवेट यांनी अंतिम सामन्यात एकंदरीत 4 षटकार मारले होते आणि संघाला विजयश्री खेचून दिली होती आणि नक्कीच त्या कॉमेंट्रीमध्ये म्हटलं होतं की रिमेंबर द नेम कार्लोस बार्थवेट. आणि त्याच प्रकारे हेच नाव आठवायचं असेल, हीच कामगिरी करायची असेल आणि त्याचीच पुनरावृत्ती करायची असेल तर मात्र आक्रमण करावं लागेल. नक्कीच भाऊ यांच्या बॅट मधून मात्र आक्रमण. नक्कीच आई एकविरा स्टँडला अभिवादन करणारा आउट ऑफ द पार्क षटकार. मी म्हटलंय की भाऊ उभा आहे आणि भाऊ उभा आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. येस डीजे यांना 100 रुपयांचं पारितोषिक मिळालंय. नक्कीच आई एकविरा मित्र परिवार या स्टँडला डायरेक्ट चेंडू लागलाय आणि 100 रुपयांचं पारितोषिक मिळालंय. 6 हिटर्स स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण नक्कीच या KPL स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. नक्कीच आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचे कॅमेरामॅन आपण पाहू शकता प्रथम जाधव आणि त्यांचे एडिटर आपण पाहू शकतात. प्रथम जाधव आणि काही नाही आपण पाहू शकतात की नक्कीच 2 त्यांचे तांत्रिक सल्लागार आपण पाहू शकतात. तर 6 चेंडू 13 सामन्याकडे वळूयात. 6 चेंडू 13 धावसंख्या. हा सामना महत्वाचा, हा सामना निर्णायक, पहिलाच सामना मात्र नक्कीच एकंदरीत पाहू शकतात आपण की रफ अँड टफ. 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहू शकतात या स्पर्धेसाठी. मात्र नामवंत समालोचकांच्या नक्कीच एकंदरीत कमेंट्स येत आहेत, नक्कीच समालोचनाची तारीफ करतायत, नियोजनाची तारीफ करतायत. 6-13 पहिला चेंडू आपण पाहू शकलात. इंटरेस्टेड नॉट इंटरेस्टेड. पंच इंटरेस्टेड नाहीत. इट्स अ नॉट व्हाईट बॉल. हा व्हाईट चेंडू नाहीये, अवांतर चेंडू नाहीये. आता स्ट्राईकचं करायचं काय प्रश्न उभा राहिलाय. परेश म्हणतो मी खेळू का, रुपेश म्हणतो मी खेळतोय, काय करायचंय. नक्कीच 2 चांगले फलंदाज. 5-13चं समीकरण. 5-13चं समीकरण. आज सगळेच सामने असे होणार आहेत, आज निर्णायक सामने होणार आहेत. 5-13 यावेळेस मात्र पंच इंटरेस्टेड आहेत का, तर नक्कीच यावेळेस पंच इंटरेस्टेड आहेत. तर नक्कीच ज्या पद्धतीने त्यांनी हातवारे केले इट्स अ व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण बदलले. 5-12चं समीकरण. 2 मोठे हिट आणि 2 मोठे फलंदाज, एक चांगला गोलंदाज उभा टाकलाय. काय चित्र रंगलं या KPLचं कार्डी प्रीमियर लीगचं पर्व 10वा आपण पाहतोय. पहिलाच सामना आपल्या भेटीसाठी येतो, रोमहर्षक सामना, उत्साहवर्धक सामना पाहू शकतात. कालचं क्रिकेट विसरायचं आहे, कालचं क्रिकेट आजचं क्रिकेट जमीन आसमानचा फरक पडेल. काल आम्ही नव्हतो, आज सकाळच्या तर आम्ही आहोत. सामना वेगळे होणार, चित्र वेगळं असणार. निर्णायक. यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्लिअर केलं का, व्ही शेप मध्ये चाललाय चेंडू, सीमा पार. 6. आता गणित काय, आता गणित 6 धावसंख्येची आवश्यकता. 6 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू राहिल्यात किती, चेंडू राहिल्यात 4-6चं समीकरण. भाऊ उभा आहे, परेश म्हणतो माझ्याकडे पॉवर आहे. P फॉर परेश, P फॉर पॉवर.
4 चेंडू 6चं समीकरण. ज्या पद्धतीने दोन चांगले फलंदाज मी म्हटलं होतं आणि त्यांना आठवण करून दिली अर्नाळा संघाविरुद्ध त्यांनी जी कामगिरी केली होती. 12 फेब्रुवारीचा तो दिवस, रॉकी ग्रुप स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत गाठलेलं स्थान आणि खराडी गावाला आलेलं उधाण, खराडी गावात आलेलं उत्साहाचं वातावरण, त्याच वातावरणाची आठवण करावी लागेल. तेच चित्र आठवावं लागेल. 4 चेंडू 6चं समीकरण. यावेळेस मात्र सामना फिनिश होणार नाहीये, नक्कीच होणार नाहीये. झेल परिपूर्ण नक्की चित्र पलटलंय आता. 3-6 रुपेश नॉन स्ट्राईकला असतील. 3-6चं समीकरण. नवीन येणारा फलंदाजावर दबाव असेल. नवीन येणारा फलंदाज काय कामगिरी करेल? रुपेश यांना स्ट्राईक देईल का? नक्कीच मैदानात आणि त्यांच्या ज्या गोटामध्ये चाललंय चल नक्कीच गोलमेज परिषद भरलंय. त्या खेळाडू भोवती मात्र नक्कीच सगळेच खेळाडू जमा झालेत. तो म्हणतो असा खेळ, मी म्हणतो असा खेळ, हा म्हणतो असा खेळ, हे खेळ ते खेळ, मात्र खेळ करावा लागेल मैदानात. 3-6चं समीकरण. नक्कीच सुरेख असं डीजे वादन आपण पाहू शकतायत का. नक्कीच आई माऊली सत्वादेवी, आई माऊली आशापुरे आणि आई माऊली जरीमोरी यांचा नक्कीच जयघोष केला जातोय. आमचे मान्यवर मोरेश्वरजी घरत यांचं आम्ही करतोय वेलकम. मंचावर स्थानापन्न व्हा अशी मी विनंती करतोय. धन्यवाद आणि प्लीज स्थानापन्न व्हा. 3-6चं समीकरण. कौशल नवीन नावाचा फलंदाज, त्याला कौशल्य दाखवावं लागेल, स्किल दाखवावं लागेल, प्रतिभा दाखवावी लागेल. आणि ज्या पद्धतीने भाऊ एका साईडने उभा राहिलाय, नक्कीच गणित काय, नक्कीच क्षेत्ररक्षण कसं सजवायचं, टिपक्यांची रांगोळी कशी सजवायची, हा महत्वाचा प्रश्न उभा राहिलाय. 3-6चं समीकरण. 3-6चं समीकरण. विघ्नेश टू कौशलला आपलं कौशल्य दाखवावं लागेल. स्किल त्याला काय मेसेज दिलाय, त्या गोलमेज परिषदेमध्ये काय निर्णय झालाय तो नक्कीच दिसेल. यावेळेस मात्र नक्कीच सुरेख फटका लॉंग कपच्या दिशेने चेंडू निघून चालला. एकदा संख्या परिपूर्ण, दुसरा संख्या प्रयत्न होईल का तर नाही. आता काम बाकी करावं लागेल भाऊ यांना. 2-5चं समीकरण. भाऊ म्हणतो माझी बॅट गावात चमकत नाही. हीच ती संधी, हीच ती वेळ करून दाखवायची, हीच ती वेळ नक्कीच राहिले. वेळ उभी राहिले, हीच ती वेळ. करून दाखव आणि नंतर म्हणायचं करून दाखवलं असं. 2-5चं समीकरण. आता गोलमेज परिषद मैदानात भरलंय. बघा मैदानात भरलंय. नक्कीच गोलंदाजाच्या जे अवती कडं केलं जातंय. आता तुम्हाला कडं सजवावं लागेल. क्षेत्ररक्षणाचं कशा पद्धतीने सजवायचं, नक्कीच अभिमन्यूला नक्कीच ज्या पद्धतीने चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं तो चक्रव्यूह नक्कीच ठेवावा लागेल. मात्र कुठलाही चक्रव्यूह तोडण्याची क्षमता भाऊमध्ये आहे. कुठलाही फलंदाज, कुठलाही क्षेत्ररक्षक, कुठलाही गोलंदाज नक्कीच सगळ्यात आधी विचार करेल की कसं थांबवायचं आहे, मात्र नक्कीच त्याला विचार करायचा आहे कसं तोडायचं आहे. नक्कीच अभिषेक शर्मा याचे शब्द मात्र नक्कीच आठवत आहेत की ज्या पद्धतीने ट्रेव्हिस हेड यांनी त्याला जे सांगितले. बघूया 2-5 नक्कीच पंचांची भूमिका महत्वाची. 2-4चं समीकरण. व्हॉट अ मॅच. अभिषेक शर्मा म्हणतो की नक्कीच मला ट्रेव्हिस हेडने सांगितलंय की जिथे क्षेत्ररक्षक नाही तर त्या गॅपमध्ये खेळ, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून मार, म्हणजे कुठे ना कुठे चेंडू सीमा पारच धाडायचा आहे. 2-4चं समीकरण. नक्कीच आपण बघू शकताय आता नितेश स्मृती आई एकवीरा. 2-5 बॅच अपील केले. इट्स आउट. नक्कीच मात्र बॅट चमकत नाही असं म्हणतो. आज ती चमकली नाही, आज सुद्धा चमकली नाही. विश्वास 2 चेंडू, जो वाईट चेंडू आला होता तो तुम्ही मिस केला भाऊ. नक्कीच त्या चेंडूवर तुमचा क्लास फटका खेळणं जरुरीचं होतं. तुमचा तो ट्रेड मार्क शॉट आहे तो खेळणं जरुरीचं होतं. आता समीकरण कठीण झालंय. 1-4चं समीकरण. 1 चेंडू 4चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानात चाललाय मिस्टर संजय. आय थिंक यस संजय. ज्या पद्धतीने भाऊ यांना जे ऑफसाईडला चेंडू मिळाले ते त्यांनी मिस केले. अगदी वाईट चेंडू होते, मात्र तुमचा क्लास आहे ऑफसाईडला 6 खेचण्याचा, तुमचा क्लास आहे ऑफसाईडला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा, तुमचा नक्कीच क्लास आहे ऑफसाईडला स्क्वेअर कटने तुम्ही षटकार मारता भाऊ. स्क्वेअर कटने नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही ते वाईट चेंडू मिस केले, या आधीचे सुद्धा आणि हा चेंडू सुद्धा तो कुठेतरी मिस झाला. तिथे कॉन्फिडन्स तुमचा नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. आता कॉन्फिडन्स दाखवावा लागेल संजय यांना. 1 चेंडू 4 धावा.
सामना निर्णायक अवस्थेत. मी म्हटलं होतं कालचं क्रिकेट विसरायचंय, आजचं क्रिकेट वेगळं आहे. नक्कीच आमचे समालोचक मित्र चिराग यांचं स्वागत होते, त्यांचं आम्ही करतोय वेलकम, सुस्वागतम चिराग. नक्कीच आजच्या दिवसात त्यांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. KPL कमिटीच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. एक चेंडू 4 धावा. सामना निर्णायक अवस्थेत आपण पाहू शकतायत. या खार्डीच्या मैदानाचा एक महिमाच वेगळा आहे की जास्तीत जास्त रोमहर्षक सामने या मैदानात होतात. जास्तीत जास्त सामने जर आपण पाहिले तर शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. एक चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. संजय ऑन स्ट्राईक. विघ्नेश यावेळेस मात्र कनेक्ट केला, व्यवस्थित कनेक्ट केला इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक हातामध्ये झेल. नक्कीच टायमिंग जुळून आलं होतं. जर थोडासा राईट थोडासा लेफ्ट असताना तर नक्कीच हा चौकार गेला असता. मात्र भाऊ यांनी जो स्क्वेअर कटचे फटके मिस केले, जे वाईट चेंडू मिस केले, तिथेच सामन्याचे चित्र कुठेतरी पलटलं असं म्हणायला हरकत नाही. वेल डन. नक्कीच आपण पाहू शकतात संघ आई एकविरा मित्र परिवार मात्र या सामन्यात विजयी होताना आपण पाहिला की खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 बळी मिळवले. मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतात मिस्टर विघ्नेश. मॅन ऑफ द मॅच या पहिल्या सामन्यात